ह्या सगळ्या वाड्या वस्त्यांचा त्यांचा मतदार जो आहे त्याला नगण्य आपण समजेल. कळलं ना तुम्हाला किती आहे काय मी ते नाही नगण्य असं आम्ही म्हणणार नाही. आमच्या प्रत्येक गावाला एक वाडी आहे आणि त्या वाडीमध्ये असणारी लोक आहेत, पण ती सगळीच वंचित बहुजन आघाडीकडे नाहीत ना, RPIकडं पण आहेत ना, कवाडे गटाकडे आहेत, म्हणजे असे वेगवेगळे. त्यांच्यात तुम्ही मला सांगा, आता चौदार तळ्याला आपले कार्यक्रम होतात, किती स्टेज मंडप टाकले जातात. वंचित बहुजन आघाडीची जी काही मतं असतील ती त्यांना मिळतील, RPIची मतं आहेत ती आम्हाला मिळतील, आणि ज्या वाड्या वस्त्यांची आम्ही कामं केलेली आहेत, बौद्ध वाड्या वस्त्यांची, ती मतं आम्हाला त्यांनी द्यायला पाहिजेत जर काम आम्ही करतोय तर. त्यांच्या उमेदवाराच्या प्रभावावर या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत असं तुमचं म्हणणं आहे ना? प्रभावावर नाही म्हणता येणार, डिपॉझिट जप्त होईल. समोरचा उमेदवार ज्या पद्धतीचा आहे त्याच्यावर मतदारांवर परिणाम होतो किंवा प्रभाव पडतो, तर त्या ह्याच्यावरनं आता ज्या वंचितच्या ज्या काही आता महिला म्हणून उमेदवार आहेत तर त्यांचा प्रभाव या मतदारांवर पडेल का? मी मगाही सांगितलं ना की त्यांच्या पतिराजाने केलेल्या ज्या काही करामती आहेत तो प्रभाव त्यांच्यावर पडेल. ह्याबद्दल काही धुमत नाही. त्यांनी त्यांचं काम करावं, आम्ही आमचं काम. कारण वंचित बहुजन आघाडीने या माझ्या मतदारसंघात बरीचशी कामं केलीत, आपल्याला माहिती असेल कदाचित काय काय केलेत. किती वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या नवऱ्याने किती लोकांना कामाला लावलेत जागा जमिनीमध्ये, ते पण तुम्हाला माहिती आहे. थोडं काढा ना कधीतरी.